लुबाडलं का, आज मी कुणाला फसवलं का, आज मी कुणाचं वाईट चितलं का, असं झोपताना जो चिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो आणि सकाळी उठल्यावर ते दोष निवारण करतो, त्याला पारमार्थिक होण्याचा अधिकार प्राप्त असतो. अन्यथा इतरांना पारमार्थिक होण्याचा अधिकार नाही. किती माळा घाला, किती वारे करा, किती आरत्या करा, किती भजन करा, काही उपयोग नाही जर तुम्ही आत्मपरीक्षण करत नसाल, आत्मनिरीक्षण करत नसाल, स्वतःचे दोष निवारण करत नसाल, तर कितीही वारे केले तरी काही फायदा नाही. हे सगळं करायची तयारी ठेवा. त्याला पारमार्थिक माणसं सहज म्हणतात मी पारमार्थिक माणूस आहे. पारमार्थिक म्हणजे कोण? आत्मपरीक्षण करतो का, आत्मनिरीक्षण करतो का, परपरीक्षण करतो, दुसऱ्याचं परीक्षण. तो कसा चुकीचा आहे, तो कसा असा आहे, तो कसा तसा आहे, स्वतःबद्दल काहीच बोलत नाही, तो पारमार्थिक नसतो. तर असे सगळे संतांचे विचार मी आपल्यापर्यंत सांगितले. बराच वेळ झालाय, तुम्ही आधी बराच वेळ बसलेला. शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि थांबतो. आपल्याला जीवनामध्ये परमार्थ म्हणजे तरी काय? नाही चांगलं काही करता आलं तरी चालेल, परंतु वाईट काही करायचं नाही. नाही खरं बोलता आलं तरी चालेल, परंतु खोटं बोलायचं नाही. नाही कोणाला न्याय देता आला तरी चालेल, परंतु कोणावर अन्याय करायचा नाही. नाही कोणाची दारू सोडवता आली तरी चालेल, परंतु कोणाला दारू पाजायची नाही. नाही कुणाचा गुटखा सोडवता आला तरी चालेल, परंतु कोणाला गुटखा चालायचा नाही. नाही एखाद्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता आले तरी चालेल, पण त्या महिलेला त्रास द्यायचा नाही. नाही आई वडिलांची सेवा करता आली तरी चालेल, परंतु आई वडिलांना वेदना होतील, आई वडिलांना पश्चाताप होईल, असं वर्तन आपण करायचं नाही. एवढं जरी सगळं केलं तरी पुष्कळ परमार्थ आपल्या हातून रोज घडू शकतो. वेगळं काही करायची गरज नाही. आणि अशा प्रकारे मी माझ्या या प्रवचन रूपी सेवेला हरिभक्तीपरायण माझे सहकारी मित्र दत्ता महाराज बोरकर हे माझे उपोषणातले साथी आहेत. आणि ज्या ज्या वेळेस मी उपोषणाला बसतो त्यावेळेस दत्ता महाराज बोरकर माझ्या सोबत हमखास उपोषणाला असतात. मी 10 दिवसाची 3 उपोषणं केली. त्या 3 उपोषणाला दत्ता महाराज बोरकर माझ्या सोबत उपोषणाला होते. कशाची उपोषणं केली? आम्ही 2006 मध्ये कर्जमाफीसाठी उपोषण केलं मोहनदार यांच्यासोबत पुण्यामध्ये. तेव्हा मी त्यांच्यासोबत 10 दिवस उपोषणाला होतो. माझ्यासोबत तुमचे दिंडी चालक दत्ता महाराज बोरकर होते. नंतर इथे दोन्ही काळ भरला होता, तुम्ही जाणार आहात तिथे 2 दिवसात तुम्हाला डाव्या बाजूला तिथं जगातल्या सगळ्या विद्वान लोकांचे पुतळे बसवले होते, पण शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नव्हता. तर तिथले जे MIT संस्था चालक आहेत त्यांच्या पुढे आम्ही विनंती अर्ज सगळं करून झालं, आंदोलन करून झालं, तरी त्यांनी केलं नाही. म्हणून मी तिथं उपोषणाला बसलो. 10 दिवस केलं. 10व्या दिवशी उपोषण सोडलं. तेव्हा सुद्धा माझ्याबरोबर दत्ता महाराज बोरकर होते. आम्ही नावलेला एका कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी बसलो. तेव्हा सुद्धा दत्ता महाराज बोरकर माझ्यासोबत 8-9 दिवस उपोषणाला होते. त्यामुळे माझे उपोषण करते शेतकऱ्यांसाठी, अन्यायग्रस्तांसाठी दत्ता महाराज बोरकर तुमचे दिंडी चालक अतिशय पवित्र माणूस आहे, अतिशय सज्जन माणूस आहे. तो माणूस पदरमोड करेल पण तुमच्या 1 रुपयाला हात लावणार नाही. तो माणूस लाचार नाही, तो माणूस गद्दार नाही, विश्वासघाती नाही, फसवणार नाही. कोणत्याही आया बहिणीकडे तो माणूस वाईट नजरेने बघणार नाही, याची गॅरंटी मी देतो. हा दत्ता महाराज बोरकर इथेच देव आहे, इथेच संत आहे. दुसरं काय असतं? कुठं असतो देव? माणसातच असतो. आपलं चांगलं वर्तन, आपले चांगले आचार विचार. हे बघा वारीमध्ये हौशे नवशे सगळे आचरणातले वारकरी आणि देखाव्याचे वारकरी याच्यात फरक आहे. तर आपण आचरणातले वारकरी बनूया. हाच खरा संतांचा संदेश आहे. माणुसकीचं नातं जपूयात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण परमार्थिक राहूया. एवढं मी या ठिकाणी सांगून माझ्या प्रवचन रूपी सेवेला स्वल्पविराम देतो. पूर्णविराम देताच येत नाही, कारण संतांचं साहित्य इतकं आधार आहे की वर्षानुवर्ष सांगत बसलं तर इतकं प्रचंड मोठं संतांनी, विद्वानांनी आपल्याला इथे आपल्या पुढे ग्रंथ. संत सत्संग करायचा आहे. संत सत्संग करायचा म्हणजे तुम्ही म्हणाल आता कुठं संत आहे? सध्या आताचे बरेच संत जेलमध्ये आहेत बरं का. बरेच संत आताचे स्वयंघोषित बलात्कारी बाबा आहेत, त्यांच्या नादी लागू नका. संत आता खरेखुरे संत नाहीत. शेवटचे संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज झाले. आता जर संतांचा सत्संग करायचा असेल तुम्हाला तर तुकाराम महाराजांची गाथा घरात ठेवा, ज्ञानेश्वरी घरात ठेवा, एकनाथी भागवत ठेवा, हरिपाठ ठेवा, संत गाडगे बाबा तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ठेवा, हे संतांचे साहित्य नामदेव महाराजांचे अभंग ठेवा. हे घरात एखादी भांडी फर्निचर कमी असले तरी चालेल, कपडे 2 साड्या कमी असले तरी चालेल, काही बिघडत नाही. पण हे संतांचे सगळे ग्रंथ आपल्या घरात पाहिजेत. मस्त पुढे लावून ठेवायचे. लहान मुलांना दिसले पाहिजे घरातल्या.
ते रोज एक अर्धा तास का व्हायला वाचन करायचं. एखाद्या टीव्हीवरची मालिका नाही बघितलं ती बिघडत नाही, पण संतांचे अभंग, संत साहित्य अर्धा तास तरी रोज वाचत चला. त्यातनं तुम्हाला संत सत्संग घडेल. कुठल्याही बुवा बाबाकडे जायची गरज नाही, एवढं मी सांगतो.